पैशांच्या वादातील मारहाण प्रकरणात आरोपी निर्दोष. सोलापूर शहरातील शिवगंगा नगर भाग 4 नई जिंदगी परिसरात पैशाच्या वादातून झालेल्या कथित मारहाण प्रकरणात न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. या प्रकरणात बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट अखिल शाक्य यांनी मांडलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने हा निकाल दिला. मिळालेल्या माहितीनुसार भालचंद्र राणीसिंग जमादार, वय 45 वर्ष, व्यवसाय मजुरी, यांनी शेजारी राहणाऱ्या मंगलाबाई देवकर यांच्याकडे कोणालाही न सांगता थोडे थोडे करून सुमारे 40,000 रुपये जमा केल्याचा दावा केला होता. दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी सुमारे 9:30च्या सुमाराला पैशांची गरज भासल्याने ते मंगलाबाई देवकर यांच्या घरी पैसे मागण्यासाठी गेले. फिर्यादीनुसार मंगलाबाई देवकर व त्यांचा मुलगा सूरज देवकर यांनी "तुम्ही आम्हाला कोणतेही पैसे दिले नाहीत" असे सांगत वाद घातला व शिवीगाळ केली. वाद वाढत असताना सूरज देवकर याने जवळ पडलेला दगड उचलून भालचंद्र जमादार यांच्या डोक्याच्या मागील बाजूस व डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर मारल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर जमादार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर भालचंद्र जमादार यांनी MIDC पोलीस ठाण्यात मंगलाबाई देवकर व सूरज देवकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन न्यायालयीन सुनावणी सुरू झाली. सुनावणी दरम्यान बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट अखिल शाक्य यांनी न्यायालयात महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी फिर्यादीने पैसे दिल्याबाबत कोणतेही ठोस पुरावे, पावती किंवा साक्षीदार सादर केले नसल्याचे नमूद केले. तसेच कथित घटनेबाबत साक्षीदारांच्या जबाबात विसंगती असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद व पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने फिर्यादीकडून आरोप सिद्ध करण्यास पुरेसा व विश्वासार्ह पुरावा उपलब्ध नसल्याचे नमूद केले. त्यामुळे संशयाचा लाभ देत मंगलाबाई देवकर व सूरज देवकर यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. या निकालामुळे परिसरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.